नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गॅस लॉज. बघा, पदार्थाची जी एक अवस्था आहे गॅस, त्याबद्दल काही नियम आहेत. म्हणजे जसं की त्यांचं टेम्परेचर, प्रेशर, नंबर ऑफ मोल्स यांचं एकमेकांशी जे रिलेशन असतं त्याबद्दल शास्त्रज्ञांनी काही नियम, त्यांचं बिहेवियर विषयी काही नियम तयार केले. त्या बिहेवियर प्रमाणे, त्या नियमाप्रमाणे ते बिहेवियर करत असतात असं त्यांनी मांडलं आहे. या संदर्भात 4-5 नियम आहेत बघा. तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कन्सिडर करा की एका कंटेनरमध्ये व्हॉल्यूम V, प्रेशर P आणि नंबर ऑफ मोल्स N आणि टेम्परेचर T असे सगळे पॅरामीटर असणारा एक गॅस त्यात एनक्लोज केलेला आहे. आणि त्या पॅरामीटर्सचं एकमेकांशी रिलेशनशिप त्या गॅसच्या बिहेवियर बद्दल काय सांगतं, त्यासाठी 4-5 लॉज आहेत बघा. तर त्या शास्त्रज्ञांनी केलेल्या कामावरून त्या लॉजला, त्या नियमांना त्या शास्त्रज्ञांचं नाव दिले गेलेले आहे. असे नियम आपण पाहूत. बघा, पहिला लॉ आहे बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ मध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचं रिलेशनशिप दाखवलेलं आहे. तर बॉइल्स लॉ काय सांगतो? बॉइल्स लॉ असं सांगतो की जेव्हा कॉन्स्टंट टेम्परेचर असेल, ठीक आहे, ज्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्यावेळेस प्रेशर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. कशाच्या? व्हॉल्यूमच्या. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ मोल कॉन्स्टंट आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोन मधलं रिलेशन बॉइल्स लॉ सांगतो. बॉइल्स लॉ काय सांगतो? प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोन मधले रिलेशनशिप. म्हणजे काय सांगतो की प्रेशर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. म्हणजे जसं प्रेशर वाढेल तसं व्हॉल्यूम कमी होईल, आणि जसं प्रेशर कमी होईल तसं व्हॉल्यूम वाढेल. ठीक आहे, हे गॅसच्या बाबतीत लक्षात घ्या. बॉइल्स लॉ रिलेशनशिप सांगतो प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं, आणि प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे व्हॉल्यूमच्या. जसं की आपण आकृतीमध्ये पाहू शकतोय, या ठिकाणी या कंटेनरमध्ये हे गॅस आहे आणि 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्याच्यावर अप्लाय केला आहे. तर त्याचं व्हॉल्यूम आपल्याला जनरली इतकं दिसतंय. ज्या वेळेस तो प्रेशर वाढवला जातो, 2 ऍटमॉस्फिअर केला जातो, त्यावेळेस त्या गॅसचं व्हॉल्यूम ऑब्विसली कमी होतं. ठीक आहे, ज्यावेळेस तो प्रेशर आणखी वाढवला जाईल, गॅसचं व्हॉल्यूम आणखी कमी होईल. हेच सांगतो बॉइल्स लॉ की प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होतो आणि प्रेशर कमी केलं तर व्हॉल्यूम वाढतो. ठीक आहे, याचं मॅथमॅटिकली जर मांडणी केली तर P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V असं म्हटलं तर P इंटू V एक कॉन्स्टंट येईल. ठीक आहे, P इंटू V हे कॉन्स्टंट येईल. बघा, त्यानंतर मग आपल्याला ज्या वेळेस कॉन्स्टंट टेम्परेचर असेल त्यावेळेस व्हॉल्यूम आणि प्रेशर एकच गॅस घेतला, त्याचे वेगवेगळे 2 कंडिशन घेतल्या, व्हॉल्यूमच्या आणि प्रेशरच्या. तर त्याचं असं समीकरण मिळतं बघा, P1 इज इक्वल टू V1, P1 इंटू V1 इज इक्वल टू P2 इंटू V2. ठीक आहे, हे कॉन्स्टंट. हाच फॉर्म्युला वापरून काही प्रॉब्लेम आपल्याला विचारू शकतात, की प्रेशर देऊ शकतात, एका कंडिशन मधलं प्रेशर व्हॉल्यूम आणि दुसऱ्या कंडिशन मधलं प्रेशर देऊ शकतात. तर त्या कंडिशन मध्ये त्या व्हॉल्यूमचं प्रेशर व्हॉल्यूम किती असेल, त्या गॅसचं व्हॉल्यूम किती असेल असं विचारू शकतात. ठीक आहे, हा झाला बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ लक्षात घ्या. बॉइल्स लॉ प्रेशर आणि व्हॉल्यूम यामधलं रिलेशनशिप सांगतो. बॉइल्स लॉचं एक महत्वाचं ऍप्लिकेशन आहे बघा, स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंग टेक्निक जे असते, स्कुबा डायव्हिंग हे जे स्पोर्ट आहे बघा, समुद्राच्या तळाशी जाण्याचं जे एक प्रकारचं साहसी खेळ आहे, त्यामध्ये त्या स्कुबा डायव्हिंग मध्ये हे प्रिन्सिपल, बॉइल्स लॉचं प्रिन्सिपल वापरलं जातं की पाण्याचं प्रेशर आणि आपल्या शरीरात असणाऱ्या हवेचं प्रेशर, हवेचं व्हॉल्यूम याच्यामध्ये रिलेशन साधलं जातं, आणि त्याप्रमाणेच आपण समुद्राच्या खोलीपर्यंत जाऊ शकतो.
तर या स्कुबा डायव्हिंग मध्ये बॉईस लॉचं ऍप्लिकेशन आहे. सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो की स्कुबा डायव्हिंग मध्ये कोणत्या लॉचं ऍप्लिकेशन होतं, तर बॉईल्स लॉ. पुढचा नियम आहे चार्ल्स लॉ. ठीक आहे, चार्ल्स लॉ टेम्परेचर आणि व्हॉल्यूम या दोन मधले रिलेशनशिप सांगतो. जोड्या लावामध्ये तुम्हाला असा प्रश्नही विचारू शकतात, एका बाजूला लॉजची नावं आणि दुसऱ्या बाजूला कोणत्या दोन पॅरामीटर मधलं रिलेशनशिप सांगतो. तर म्हणून चार्ल्स लॉ हा टेम्परेचर आणि व्हॉल्यूम यांच्यामधलं रिलेशन सांगतो, हे लक्षात घ्या. तर चार्ल्स लॉ काय आहे मित्रांनो, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असेल आणि मास पण कॉन्स्टंट असेल त्यावेळेस व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाच्या, तर टेम्परेचरच्या. टेम्परेचर इन केल्विन. ठीक आहे, केल्विन हा शब्दही महत्वाचा आहे की व्हॉल्यूम, एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाच्या, टेम्परेचरच्या. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर त्याचं व्हॉल्यूम वाढतं, टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम कमी होतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा, जसं की आपण आकृतीमध्ये पाहू शकतो, प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये पण प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर आहे. प्रेशर सेम आहे. ठीक आहे, बघा हे गॅसचं व्हॉल्यूम दिसतं आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये. ज्या वेळेस या कंडिशन मध्ये हीट अप्लाय केली जाते, म्हणजे त्याचं टेम्परेचर राईज केलं जातं, वाढवलं जातं, त्यावेळेस काय होईल, हे जे व्हॉल्यूम आहे गॅसचं ते इन्क्रीज होतं. लक्षात आलं, जसं दिसतंय आपल्याला आकृतीमध्ये, पहिल्या आकृतीपेक्षा दुसऱ्या आकृतीमध्ये गॅसचं व्हॉल्यूम वाढलं म्हणजे गॅस एक्सपांड झालाय. तर हा जो नियम आहे, कोणता नियम, चार्ल्सचा नियम काय सांगतो आपल्याला, चार्ल्सचा नियम काय सांगतो की टेम्परेचर वाढवलं तर गॅसचा व्हॉल्यूम वाढतो. ठीक आहे, कंडिशन काय, कॉन्स्टंट प्रेशर असेल त्यावेळेस. बघा याच्यामध्ये हे जे आहे इक्वेशन V1/T1 इज इक्वल टू V2/T2, हे लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा. पुढचा नियम बघू आपण, ॲव्होगाड्रोज लॉ. ॲव्होगाड्रोज लॉ मध्ये व्हॉल्यूम आणि अमाऊंट याचं रिलेशनशिप सांगितलंय. कशाचं, व्हॉल्यूम आणि अमाऊंट. ॲव्होगाड्रोज लॉ काय सांगतो, ज्यावेळेस सगळ्या गॅस, कुठलेही गॅस घ्या, तर त्याचं इक्वल व्हॉल्यूम घेतलं. ठीक आहे, इक्वल व्हॉल्यूम घेतलं आणि टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन जर सेम असेल, ठीक आहे, तर त्या सर्व गॅसचं इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात त्या गॅसचे, त्या कंडिशनला नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे सेमच असतात किंवा नंबर ऑफ ऍटम सुद्धा सेम असतात. बहुतेक करून आपण मॉलिक्युल कन्सिडर करू, म्हणजे इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. कोणताही गॅस घ्या, त्याचं इक्वल व्हॉल्यूम जर असेल आणि टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन सेम असतील, कॉन्स्टंट असतील, तर त्या प्रत्येक गॅसमध्ये असलेलं मॉलिक्युलची संख्या ही सेम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाच्या, नंबर ऑफ मोल्सच्या. हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ॲव्होगाड्रोज लॉ मध्ये त्यांनी एकच कन्सेप्ट मांडली आहे की व्हॉल्यूम, इक्वल व्हॉल्यूमच्या ऑल गॅसेस मध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. तो ॲव्होगाड्रोज नंबर काय आहे बघा, तो लक्षात घ्या, तो महत्वाचा आहे. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, ॲव्होगाड्रोज नंबर किती आहे, तर तो आहे 6.022 इंटू 10⁻23 एवढं मॉलिक्युल्स. हे प्रत्येक, हा एक ॲव्होगाड्रो नंबर आहे. आणि आपल्याला जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचं झालं तर ह्या एन फॅक्टरला आपल्याला त्या ॲव्होगाड्रोज नंबरने गुणावं लागतं. ती नंतरची गोष्ट आहे, पण इथं एवढंच समजून घ्या की इक्वल व्हॉल्यूम असेल तर इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे, जसं की आपण या चित्रामध्ये पाहू शकतोय की 3-4 प्रकारचे गॅस घेतले बघा. क्लोरीन घेतलंय, ऑक्सिजन घेतलंय, निऑन घेतलंय आणि मिथेन घेतलंय. तर इक्वल व्हॉल्यूम घेतलंय, याचं इक्वल व्हॉल्यूम घेतलंय, तर प्रत्येक गॅसचे
मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे सेम असणार आहेत, जे की ॲव्होगाड्रोज नंबर कन्सिडर केला जातो. 6.022 इंटू 10⁻23 इतके मॉलिक्युल्स प्रत्येक गॅसचे असणार आहेत. कोणत्या व्हॉल्यूम मध्ये? इक्वल व्हॉल्यूम मध्ये. आणि कंडिशन काय? 0 डिग्री सेल्सिअस 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. 0 डिग्री म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचरच्या कंडिशन ह्या सेम पाहिजेत, फक्त ही एक कंडिशन आहे त्याकरता. ठीक आहे. बघा, आयडियल गॅस ही कन्सेप्ट आहे. बघा, ज्या वेळेस एखादं गॅस बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रोज लॉ हे तिन्ही लॉ ज्यावेळेस स्ट्रिक्टली फॉलो करत असेल तर त्या गॅसला आयडियल गॅस म्हणतात. पण मित्रांनो, असा आयडियल गॅस नॅचरली अवेलेबल नाहीये. थोडंफार डेव्हिएशन प्रत्येक गॅसच्या बिहेवियरमध्ये होतं. ठीक आहे. तर त्याला रिअल गॅस म्हणू शकतो आपण, पण आयडियल गॅस म्हणू शकत नाही. आयडियल गॅस हा नाहीच आहे नॅचरली कुठे. पुढचा लॉ काय आहे बघा, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. सिंपल लॉ आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, टोटल जो प्रेशर आहे, जर मिक्सचर ऑफ गॅस घेतला आपण, ठीक आहे, मिक्सचर ऑफ गॅस घेतलंय 2 किंवा 3, 4, 2 पेक्षा जास्त असणाऱ्या वेगवेगळ्या गॅसचं जर मिक्सचर घेतलं तर त्या गॅसच्या मिक्सचरने टोटल जे प्रेशर क्रिएट केलेलं असतं ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल गॅसने आपापल्या पद्धतीने जे प्रेशर क्रिएट केलेलं असतं त्यांच्या बेरीज म्हणजे त्याचा इक्वल इफेक्ट असतो त्या मिक्सचरचा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं काय, तर टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिएक्टिव्ह गॅस. इथं कंडिशन इतकीच आहे की ते नॉन रिएक्टिव्ह गॅस असावे, कारण जे ते रिएक्ट झाले एकमेकांना तर हा लॉ ऍप्लिकेबल होत नाही. नॉन रिएक्टिव्ह गॅसेस असतील, त्यांचं मिक्सचर केलं असेल तर टोटल जो प्रेशर असेल या मिक्सचरचा तर तो सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस हा असेल. सिंपल लॉ आहे. मिक्सचर घेतलं गॅसचं, 2 किंवा जास्त गॅसचं, तर इंडिव्हिज्युअल गॅसने क्रिएट केलेला प्रेशर यांची बेरीज केली असता टोटल मिक्सचरचं प्रेशर मिळतं. P टोटल इज इक्वल टू P1 प्लस T2 प्लस P3 असं प्रेशरची बेरीज करून आपण डाल्टन लॉ सांगू शकतो. कंडिशन एकच, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, आणि दुसरी महत्वाची कंडिशन की ते सर्व गॅस नॉन रिएक्टिव्ह गॅसेस पाहिजेत. आलं लक्षात? थोडक्यात आपण समरी बघू. हे इक्वेशनवर प्रॉब्लेम विचारू शकतात किंवा जोड्या लावा येऊ शकतात की जसं की एका बाजूला लॉसची नावं आणि दुसऱ्या बाजूला कोणत्या 2 पॅरामीटर मध्ये तो लॉ रिलेशनशिप सांगतो. ठीक आहे, लक्षात घ्या. बॉइल्स लॉ प्रेशर आणि व्हॉल्यूम बद्दल रिलेशनशिप सांगतो. बॉइल्स लॉ काय सांगतो, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. ठीक आहे. त्यानंतर चार्ल्स लॉ किंवा दुसरं नाव किंवा त्याच एक्सपेरिमेंटवर दुसऱ्या शास्त्रज्ञांनी पण काम केलं होतं, गे-लुसॅक लॉ असंही म्हणतात त्याला. तर V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2 हा झाला चार्ल्स लॉ. ॲव्होगाड्रोज लॉ काय, V इज इक्वल टू K4 इंटू N. आणि डाल्टन्स लॉ काय आहे, तर P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 अँड सो ऑन. लक्षात घ्या. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ, डाल्टन्स लॉ चांगल्या पद्धतीने करा. कोणत्या 2 पॅरामीटर मध्ये कोणता लॉ रिलेशनशिप सांगतो हे लक्षात घ्या आणि प्रत्येकाचं सूत्र लक्षात ठेवा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.